मी अनुजा धनेश्वर आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपल्या केबल नेटवर्कवरील आमचं लोकल न्यूज चॅनल ॲक्ट 20। आता पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। उच्च शिक्षण विभागाच्या दबावाखाली विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काढलेले आदेश हे भारतीय संविधानाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात आहेत। सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आपापल्या पदव्युत्तर विधी विभागाच्या तज्ञांशी चर्चा करून घटनेच्या विरोधात वर्तन दुरुस्त करावे अशी मागणी करीत बामुक्ता संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला। गेल्या महिनाभरापासून पदव्युत्तर प्राध्यापकांची ही संघटना विविध मार्गांनी आंदोलन करीत आहे। महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने आंदोलनाची हाक दिलेली आहे। काय केलेले आहेत घटनात्मक बदल हे समजून घेणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे। भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 254 नुसार यूजीसी एखादं विश्लेषण केलेलं आहे। उदाहरणार्थ या ठिकाणी प्राध्यापक बांधव जे तासिका तत्वावर काम करतात, जे कंत्राटी तत्वावर काम करतात, यूजीसीने रेग्युलेशन काढलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार। आणि ते रेग्युलेशन काढताना म्हटलेलं आहे देशातल्या सर्व राज्यामध्ये 90% जागा हे पूर्णवेळ प्राध्यापकांच्या भरल्या पाहिजेत। पूर्ण देशभरामध्ये यूजीसीनं, केंद्र सरकारने, राज्य सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने प्राध्यापकांच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे। हा राज्यभरामधल्या एमपुक्टोचा आणि मराठवाड्यामधल्या CHBवर काम करणारे मुलं, जे क्वालिफाईड मुलं आहेत, यांची एकमुखी मागणी आहे। 2022च्या यूजीसीच्या रेग्युलेशनप्रमाणे यूजीसीने असं सांगितलेलं की महाविद्यालयामधल्या 90% जागा भरल्या पाहिजे आणि 10% जागा 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्टवर भरून त्या प्राध्यापकांना किमान असिस्टंट प्राध्यापकाच्या मूळ वेतना एवढं त्यांना मिळालं पाहिजे, ही याच्यामधली मुख्य मागणी आहे। आज आम्ही या ठिकाणी असं जाहीर करतोय की उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यामध्ये जो काही एक प्रचंड बॅकलॉग आहे, या बॅकलॉगच्या अनुषंगाने आम्ही एक थेट मागणी अशी करतोय की मराठवाड्याला येणाऱ्या 50 वर्ष विनाअनुदानित धोरणामधून वगळलं पाहिजे। कारण आमच्याकडे विद्यापीठ 100 वर्षाच्या नंतर आलं, आमच्याकडे रिझर्वेशन आणि शाळा महाविद्यालय हे जवळपास 113 वर्षानंतर आलं। मराठवाडा हा जवळपास 13 महिन्यानंतर स्वातंत्र्य झाला। 1931 सालापर्यंत मराठवाड्यामध्ये मराठी शिक्षणावर बंदी होती। याच्यामुळं मराठवाड्याला येणाऱ्या 50 वर्षामध्ये विनाअनुदानित धोरणामधून वगळलं पाहिजे। अशा प्रकारचं भविष्यामधलं मराठवाड्यामधले जे बेरोजगार तरुण आहेत, मराठवाड्यावर जे तासिका तत्वावर काम करणारे लोक आहेत, मराठवाड्यामध्ये जे नेटसेट झालेले विद्यार्थी आहेत, मराठवाड्यामध्ये जे PhD झालेले विद्यार्थी आहेत, मराठवाड्यामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे तरुण आहेत, या तरुणांना घेऊन जो मराठवाड्याची माती जागवेल त्यालाच मराठवाड्या इथून पुढे राजकारण करता येईल। अन्यथा शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक चेतन कांबळे यांच्या प्रयत्नातून मिटमिटा डोंगर माथ्याच्या परिसरात ऊर्जा भूमी विकसित केली जात आहे। आज इथं 1 लाख झाडं लावण्याचा वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला। यावेळी भीमसैनिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी दीक्षाभूमीच्या धर्तीवर ऊर्जा भूमी विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती चेतन कांबळे यांनी दिली। सपोर्ट पण माहितीच नव्हतं ना। कसं वाटलं मॅडम ऊर्जा भूमीबद्दल? एक नंबर। अशी स्मारक होणे। जय भीम जय भीम। काय चाललं? चाललो
सर काय सांगाल आपण आज इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता त्या संदर्भात प्रमुख पाहुणे आले होते, खूप सारे भीमसैनिक इथं आले होते, याबद्दल तुम्ही जनतेला काय संदेश देणार? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक हे होऊ घात आहे आणि हे बनवायसाठी कमीत कमी 8 ते 9 वर्षापासून याच्यावर मी एकटा काम करत आहे. आज हे सगळे हजारो लोक जेवढे भीमसैनिक शिवसैनिक सगळे आलेले हे सगळे या ऊर्जाभूमीला आता सोबत जोडलेले आहे. त्यांचं एक ऋणानुबंध या ऊर्जाभूमीसोबत लागलेलं आहे. या जमिनीवर जिथं आपण उभे आहात, मी उभे आहे, या ताई उभ्या आहेत, ह्या सगळ्या जमिनीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल लागलेलं आहे. म्हणजे ही ऊर्जाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे आणि इथं हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आणि डोंगरावर असं हे ऊर्जाभूमी होत आहे. इथं 2 महिन्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथं उभारणार आहे, गौतम बुद्धाचा पुतळा इथं उभारणार आहे आणि इथं लाखो लोकांना, आज धावपळीच्या युगातून लाखो लोकांना ध्यान करण्याची संधी इथं प्राप्त होणार आहे आणि इथं सगळ्या जगभरातले पर्यटक इथं आल्याशिवाय राहणार नाही. या संभाजीनगर औरंगाबाद शहराचा इतिहासच नव्हे, भूगोलसुद्धा बदलवण्याचं काम आम्ही ह्या ऊर्जाभूमीच्या माध्यमातून केलेलं आहे. धन्यवाद सर. जालना जिल्ह्यातील महाराष्ट्र बँकेच्या एका बँक व्यवस्थापकास शेतकऱ्याची अडवणूक करीत असल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र SC/ST एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ज्यांचा बँकेशी संबंध नाही असे लोक विनाकारण बँकेवर येऊन कर्मचाऱ्यांना धमकावतात, मारहाण करतात, याची दखल वरिष्ठांनी घ्यावी तसेच बँक कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केली आहे. सुरक्षा हा आमचा हक्क आहे. कर्मचारी सुरक्षा आमचा हक्क आहे. कर्मचारी अन्याय सहन होणार नाही. आमच्या बळावर व्यवसाय वृत्ती सुरक्षेची नाही हमी. आमच्या बळावर व्यवसायाची वृत्ती सुरक्षिततेची नाही हमी. भेदभाव थांबवा, सुरक्षितता द्या. जो तोडेल नियम त्याला शिक्षा. बँक कर्मचाऱ्याचा अपमान थांबवा, त्वरित सुरक्षा पुरवा. बँक कर्मचाऱ्याचा अपमान थांबवा. बँक कर्मचाऱ्याचा अपमान थांबवा. जो तोडेल नियम त्याला तुम आवाज दो. माझं नाव सुभाष चौधरी, झोनल सेक्रेटरी होते इथं. तर ही जी घटना जाफराबाद तालुक्यावरून बुद्रुकमध्ये जी झालेली आहे अतिशय निंदनीय आहे आणि अशा प्रकारची घटना याची पुनरावृत्ती होऊ नये. कुठल्याही शाखेत होऊ नये. जे काही राष्ट्रीयकृत बँका असो किंवा पतसंस्था असो किंवा इतर कुठल्या बँकिंग सेक्टर असो, कुठेही याची पुनरावृत्ती होता कामा नये. अशा स्टेप्स मॅनेजमेंटने घेतल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढाकार घेऊन जे काही 2-3 मुद्दे आहेत, सिक्युरिटी वगैरे प्रोव्हाइड केली पाहिजे, तर ते खरोखरच सिक्युरिटीचे आता जे धीरज सोनकर साहेब आहेत, शाखा प्रबंधक वरोड ब्रांच जालना येथे एका लोकल गुंड मयूर बोर्डे नामक किसमाने बँके शाखेमध्ये येऊन काही आपल्या साथीदारांसोबत पोलिसांसमोर त्यांना मारहाण केली. जेव्हा की तो विषय त्यांचा होता नाही, त्या विषयामध्ये त्यांनी कानूनी हे केलं, त्यांना हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप करून ते जाणीव बुजवून एक इलेक्शनच्या कार्यकाल येत्या एक स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न आमच्या बँकरच्या लोकांवर त्यांनी केला आहे, जे की चुकीचं आहे. कुणावर हमला करणं, कुणावर असाल्ट करणं, शिवीगाळ करणं, जाती विषयाबद्दल काही वक्तव्य करणं हे पूर्णपणे आम्ही याचा विरोध करतो. दुसरी गोष्ट की धीरज सोनकर जी ना आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. मॅनेजमेंटशी आम्ही मागणी केली आहे की आम्हाला पर्याप्त स्टाफ दिला पाहिजे. पर्याप्त स्टाफ देऊन आम्हाला सिक्युरिटी गार्ड्स प्रोव्हाइड केले पाहिजे. SC/ST OBC असोसिएशनसोबत जोही अन्याय होत आहे त्या अन्यायाला तुरंत थांबवलं पाहिजे. ही आमची मागण्या आणि इतर मागण्या पण आहेत जे रिलेटेड टू आमचे असोसिएशन्स आहेत. त्या मागण्यांची आम्ही बरेच दिवसापासून बँक मॅनेजमेंटला अपील करत आहोत. तर ती अपील आमची कन्सिडर करण्यात नाही येत आहे, ती ऐकण्यात नाही येत आहे. त्याच्यावर काही रिझॉल्युशन्स किंवा काही पर्याय होत नाही आहे. म्हणून आम्ही आज एक प्रोटेस्ट ठेवला आहे आणि हा प्रोटेस्ट जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, जे की जेन्युन आहे की सिक्युरिटी गार्ड दिलं पाहिजे, आम्हाला सफिशियंट स्टाफ दिलं पाहिजे,
वर्कलोड खूप कमी करायला पाहिजे. कमी करायला पाहिजे म्हणजे जे स्टाफ येईल त्याच्यानंतर मग 450 जे आमची PTS सबस्टाफ लोकांची जी भरती त्यांनी थांबवली आहे त्यांना लवकरात लवकर बँकमध्ये घ्यायचे. आणखी रोस्टर पॉलिसीमध्ये काही मिस्टेक्स आहेत त्या रोस्टर पॉलिसीचे त्यांनी त्याला रिझॉल्व्ह केलं पाहिजे, त्याला रेक्टिफाय केलं पाहिजे. रोस्टर पॉलिसीमध्ये मिस्टेक्स आहेत. तर या सगळ्या आणखी बरेचसे विषय आहेत. ट्रान्सफर पॉलिसी रिलेटेड आहे, प्रमोशन पॉलिसी रिलेटेड आहे, या पॉलिसीजमध्ये डिस्क्रिमिनेशन्स आहे, प्रोटेक्शन पॉलिसी रिलेटेड आहे. आमचे SC ST OBCचे सभासदांना निगोशिएशन ॲक्टमध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, आमच्या मेंबर लोकांची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. यासाठी पण आम्ही सगळ्या युनायटेड फोरमला अपील करतो की आमचे SC ST OBC असोसिएशनचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी युनायटेड फोरममध्येही ठेवले पाहिजे, जेणेकरून आम्ही आमचे विषय SC ST OBC रिलेटेड आणि बँकिंग डेव्हलपमेंट रिलेटेड आम्ही आमचे विषय ठेवू शकू. दुसरी गोष्ट की आमची आणखी एक अपील आहे पोलीस डिपार्टमेंट ऑथॉरिटी जे आहेत त्यांना की जे पोलीस लोक तिथे हजर होते त्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्यात यावी आणि कायदेशीर जे काही बसते ते त्यांनी हे केलं पाहिजे. आता काही कलमा मयूर बोटेंजींवर लागल्या नाही आहे. IT ॲक्ट थ्रू त्यांनी फेसबुकवर आणि सोशल मीडिया इंस्टाग्रामवर वगैरे त्यांनी ते आधीच 12 तारखेला म्हणजे तो इन्सिडेंट होण्याच्या आधीच त्यांनी ती पूर्वकल्पना दिली होती की आम्ही असं असं करणार आहोत म्हणून. दुसरी गोष्ट की 13 तारखेला त्यांनी ते स्टंटबाजी करून सगळी मार्केटिंग पब्लिसिटी केली. ठीक आहे. त्यामध्ये IT ॲक्ट थ्रू त्यांच्या कलमा अजूनपर्यंत त्यांना लावल्या नाही गेल्या आहेत. ॲट्रॉसिटी जाताना वेळेस त्यांनी हे पण म्हटलंय की बाबा तू एक खालच्या जातीचा माणूस आहे, नीच जातीचा माणूस आहे आणि नीच जातीचा माणूस असल्यामुळे तुला आम्ही नागडं करून ठेवू, जे की आम्हाला एक्सेप्टेबल नाही आहे. आम्ही बँकेसाठी काम करतो, आम्ही पब्लिकसाठी काम करतो. आमची विनंती आहे की हे जे काही अन्याय होत आहे आमच्या सभासदांसोबत धीरन सोनकर साहेबांसोबत, तर धीरन सोनकर साहेबांना प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं पाहिजे अशी आमची पोलीस डिपार्टमेंट ॲज वेल एज मॅनेजमेंटसोबतही हे केली आहे, विनंती आहे आमची. दुसरी गोष्ट की बँक मॅनेजमेंटने या प्रकरणाची पोलीस कंप्लेंट कायदेशीर नोंद केली पाहिजे. इंडिव्हिज्युअली धीरन सोनकरजी ही कंप्लेंट नोंद नाही केली आणि हा विषय इथेच थांबणार नाही. हा विषय जोपर्यंत बँक मॅनेजमेंट याला न्याय देत नाही, पोलीस डिपार्टमेंट याला न्याय नाही देत, तोपर्यंत हा विषय समोर आम्ही प्रोटेस्ट करत राहू. सगळ्यांना एवढीच विनंती आहे, कस्टमर लोकांनाही, अशा प्रकारच्या गुंड लोकांना कृपया बँकेमध्ये ना घेऊन जा. कधीही तुम्ही सोबत नको न्या. तुम्हाला जर कुठला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तिथल्या स्टाफसोबत बोला, ब्रँचच्या, तुम्ही शाखा प्रबंधक सोबत बोला. शाखा प्रबंधकने जर पर्याय काही सोल्युशन नाही दिलं तर मग तुम्ही झोनल ऑफिसेसला व्हिजिट करा. झोनल ऑफिसमधूनही काही पर्याय नाही मिळाला तर हेड ऑफिस आहे, मग त्यानंतर गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आहे. कायदा हातात नका घ्या. आम्ही तुमच्यासाठी बसले आहोत, आम्ही तुमच्यासाठीच काम करत आहोत. आमचं पण न्यायालयाने तुकडाबंदीचे व्यवहार करण्यास मनाई केलेली असताना दुय्यम निबंधक बालाजी माधस्वार हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून तुकडा ब्रांचची रजिस्ट्री करीत आहेत, असा आरोप भीमटोला संघटनेने केला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन सहदुय्यम निबंधक कार्यालयाने बालाजी माधस्वार यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या संघटनेने केली असून आमरण उपोषणही करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निलंबित करा, निलंबित करा, भ्रष्ट अधिकारी निलंबित करा, निलंबित करा. छत्रपती असं आहे, भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75-76 वर्ष झालेली आहे. पण माझ्या मते भ्रष्टाचारातून भारत आजपर्यंत मुक्त झालेला नाही अशी माझी ठाम भूमिका आहे. आणि मी गेल्या 3-3.5 महिन्यापासून शेलूर चाटा या ग्रामीण परिसरामध्ये जो भ्रष्टाचार झालेला 2-2.5 महिन्यापासून मी पाठपुरावा करत आहे, पण इथले संबंधित अधिकारी BDO मॅडम यांनी आजपर्यंत कसली दखल घेतली नाही. वो जे गृहनिर्माण अधिकारी आहे, रोजगार सेवक आहे, ग्रामसेवक आहे, यांना पाठीशी घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि मी त्यांना वारंवार उत्तरं देत होतो, भेटत होतो, चर्चा करत होतो, यांच्यावर कारवाई करा. त्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळं मला आज उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आणि जोपर्यंत या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर
निलंबनाची कारवाई होत नाही व त्यांच्या मालमत्तेची चौकशी होत नाही तोपर्यंत मी हे उपोषण मागे घेणार नाही. याबाबत आपण तहसीलदारांशी काही पत्रव्यवहार केला? तहसीलदार साहेबांशी नाही केलेला, जिल्हाधिकारी साहेबांशी केलेला आहे, CO साहेबांशी केलेला आहे. CO साहेबांनी काय उत्तर? आजपर्यंत यांच्या फोनाचं काहीच मला लेखी उत्तर आलेलं नाही. तरी आलते थातूर मातूर पत्र घेऊन आलते, त्या पत्राचं काही म्हणजे असं ठोस काही चौकशी समिती गठीत करू आमकं करू. मग 3 महिन्यानं हे काय करतात? 3 महिन्यापूर्वी मी यांना निवेदन दिले तेव्हा यांनी का चौकशी केली नाही? आज चौकशी समिती गठीत करतो, पत्र घेतो, याचा अर्थ असा आहे की ते त्यांना जिथं जिथं भ्रष्टाचार होईल तिथं सुनील अवचरमल आणि आमचे सहकारी माझे सुनील भाऊ भुईगड, दाभाडे दाजी, भिंगरदेव साहेब आहे, नाडे साहेब आहे, हे बंधू आहेत. आम्ही सर्वांनी असा एक निर्णय केलेला आहे, जिथं जिथं भ्रष्टाचार होईल आजपासून आम्ही असा विडाच उचलला असं गृहीत धरून चाला की तिथं आम्ही पूर्ण ताकदीने लोकशाही मार्गाने लढा देऊ आणि भ्रष्टाचार होणार नाही. भ्रष्टाचार करणारा किती मोठा असला तर त्याच्या छाताडावर जाऊन बसू आणि त्याला निलंबित करू, त्याच्या मालमत्तेची चौकशी झाली. कोण दोषी असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये निशांत नावकर आहे, गणेश बोचरे आहे, कृष्णा रणसिंग आहे आणि त्यांचे 2 संबंधित ठेकेदार आहेत. धन्यवाद. आपलं नाव? माझं नाव सुनील अवचरमल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुनर्बांधणी महाराष्ट्र उपाध्यक्ष. महाकवी आणि आंबेडकरवादी चळवळीचे अर्धवीव वामनदादा खडक यांची जयंती नुकतीच 15 ऑगस्ट रोजी साजरी झाली. वामनदादांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. मौलाना आझाद संशोधन केंद्रात भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. यावेळी अनेक गायकांनी वामनदादा खडक यांना अजरामर गीतं सादर केली. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 100हून अधिक जास्त गाणी लिहिली. त्याचप्रमाणे हिरोपाडी गोरगरिबांच्या वस्त्यामध्ये जाऊन वामनदादांनी बाबासाहेबांचे विचार पोहोचवले आणि डॉक्टर बाबासाहेबांचं जे लेखनाची तलवार होती ती धारधार करण्याचं काम वामनदादा यांनी केलेलं आहे. म्हणून आम्ही आज सर्वजण देवीनगरच्या नागरिकांच्या वतीने माझ्यासोबत आमचे श्याम बारसाकडे, आपले गवळी बाबा, मानव साळवे, त्याचप्रमाणे राहुल वाटेकर, आम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहोत. आणि आम्हालाही वाटतंय ज्या योद्धाने वामनदादांनी जे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम केलं आहे त्याप्रमाणे आमच्या येणाऱ्या नवीन पिढीला ते कळावं म्हणून आम्ही आज 102वी जयंती साजरी करत आहोत. वामनदादांनी बाबासाहेबांचं कार्य बाबासाहेबांना खेडोपाडी घराघरात गावागावात पोचवलं. आज आपण वामनदादांच्या तुलनेत कुठेतरी कमी पडतोय असं वाटत नाही का? नवीन कार्यकर्त्यांना, काही नवीन कार्यकर्त्यांना माहीत नाही की वामनदादाचं कार्य काय, परंतु आमचा प्रयत्न चालू आहे घराघरात नवीन पोरांना कळवलं की वामनदादाचं काम काय होतं आणि वामनदादांनी जे बाबासाहेबांची लेखणी आणि त्यांची विचारधारा पोहोचवली. आमच्या वयातल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. वामनदादाला आम्ही स्वतः जयभीमनगरमध्ये काही वेळेस आणलेला आहे. त्याच्यामुळे वामनदादाचं शेवट जर झाला असेल तर जयभीमनगरातच झालेलं आहे. वामनदादांचं एक मोठं स्मारक छत्रपती संभाजीनगरला व्हावा, त्यांचा याच्याचे सन्मान व्हावा असं आपणास वाटत नाही का? अहो, गेल्या कित्येक वर्षापासून आमचा एक गौतम जाधव नावाचा भावसिंगचा एक कार्यक्रम, त्या गौतम जाधवचा मी नगरसेवक असताना, मी विरोधी पक्षनेता सभापती असताना त्या गौतम जाधवनी आजपर्यंत इतके प्रयत्न केले, पण आतापर्यंत जे तिथं सत्ताधारी जे लोक होते त्यांनी वामनदादाच्या स्मारकासाठी जागासुद्धा उपलब्ध करून दिली. कशी तरी ती जागा संशोधन केंद्रामुळं मिळालेली आहे आणि येत्या 15 ऑगस्टच्या दिवशी स्थापना करू म्हणून पुतळ्याची ती सुद्धा प्रशासनाने केलेली आहे. सत्ताधारी सरकार जे आहे
सत्ताधारी सरकार फक्त सर्व धर्म समभावाच्या फक्त गप्पाच करते का सर्व धर्म समभाव राबवते? काय वाटतं? कारण की बाबासाहेब असतील, फुले शाहू आंबेडकर असतील किंवा वामनदादा असतील यांना दुय्यम स्थानच प्रत्येक वेळेस देण्यात आलेलं आहे. काय वाटतं? 100% खरं आहे. वामनदादाला म्हणा, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी म्हणा, हिंदू मिलची जागा म्हणा मुंबईला, त्यासारख्या ठिकाणी दुय्यम दर्जा या सत्तापर्यंत तुम्ही पाहत आहे की दुसरे काही पुतळे उभे करायचे असले तर त्याच्याकडं भरपूर पैसा पडलेला आहे. परंतु वामनदादासाठी म्हणा, शाहू महाराजांसाठी म्हणा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारासाठी म्हणा, त्यांच्याकडे पैसाच राहत नाही. हा असू शकतो त्यांचा डाव, मनुवादी त्याच प्रयत्न नाही. फुले शाहू आंबेडकरांचे विचार कसे दाबायचे मनुवाद्यांच्या डोक्यात आज तेच भरलेलं आहे. त्यामुळं आम्ही नवीन येणाऱ्या पिढीला सगळ्या फुले शाहू आंबेडकरांचे विचार पोहोचवण्यासाठीच आज कार्यक्रमाला आम्ही इतक्या वेळ उपस्थित होतो. वामनदादाच्या 102व्या जयंतीनिमित्त काय शुभेच्छा द्या? मी वामनदादाच्या जयंतीनिमित्त भारतीय दलित क्रांतीच्या वतीने जयभीमनगरच्या नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. याचबरोबर आजचं हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटू पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार.